महात्मा गांधीच्या मनते रेल्वे स्टेशन रोडवर रविवारचा बाजार भरल्यामुळे होत आहे नागरिकांना त्रास। रमेश देहडकर यांची मनपा आयुक्ताकडे तक्रार। 2 महिन्यापूर्वी महापालिका आयुक्ताकडे केली होती तक्रार, मात्र मनपा आमच्या तक्रारीची दखल घेत नसल्याचा रमेश देहडकर यांचा आरोप। जालना शहरातील गांधीच्या मन ते रेल्वे स्टेशन रोडवर दर रविवारी भाजीपाल्याचा बाजार भरला जात आहे। याच रोडवर ब्राह्मण समाज सभा भवन आहे। दर रविवारी या भवनमध्ये मोठे कार्यक्रम होत असतात, मात्र रविवारच्या बाजारामुळे कार्यक्रमाला अडचण झाल्याची प्रतिक्रिया रमेश देहडकर यांनी दिली आहे। बाजारामुळे वाहतूकदारांना त्रासही सहन करावा लागतो। याबद्दल 2 महिन्यापूर्वी मनपा आयुक्तांना आम्ही तक्रार दिली होती, मात्र महापालिका प्रशासनाने आमच्या तक्रारीची कुठलीही दखल घेतली नसल्याचा रमेश देहडकर यांनी म्हटलंय। यावेळी सामाजिक कार्यकर्ते नईम वस्ताद हे देखील उपस्थित होते। मी रमेश देहडकर, आम्ही 2 महिन्यापूर्वी गांधी चौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावर जो दर रविवारी बाजार भरला जातो याबद्दल तक्रार केली होती। कारण इथं रहदारीला प्रचंड अडथळा होतो। इथं सरकारी दवाखाना आहे, काही वाहनं आले तर तिथे प्रचंड त्रास होतो। आणि त्याचबरोबर आमचं ह्या रस्त्यावर ते ब्राह्मण सभा भवन म्हणून मोठं कार्यालय आहे। इथे दर रविवारी याच्यात दररोज असे कार्यक्रम घेतले जातात, पण ह्या बाजार भरल्यामुळे आमचे कार्यक्रम इथे लोक येत नाहीत। ते म्हणतात इथं बाजार भरतो, आम्हाला आतमध्ये जायला जागा भेटत नाही, त्यामुळे आम्ही इथं कार्यक्रम घेऊ शकत नाही। याबद्दल आम्ही आयुक्त यांना तक्रारी केली आहे, पण त्याची आजपर्यंत कोणी दखलही घेतलेली नाही आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे, गेटच्या समोर जे बसवले जातात त्यांच्याकडून हे नगर परिषद पैसे वसूल करते, त्यांना पावत्या सुद्धा दिल्या जात नाहीत, प्रत्येकाकडून पैसे वसूल करतात। अक्षरशः हे गैरकायदेशीर आहे। यासमोर कोणाच्या घरासमोर कोणाच्या कार्यालयासमोर असे बाजार भरवणे रस्त्यावर हे बेकायदेशीर आहे। याबाबत आम्ही नगर परिषद महानगरपालिकेला विचारणा केली, परंतु त्यांनी आजपर्यंत त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे। बाजार का भरवला जातो, कोणत्या ठरावाद्वारे भरवला जातो याचंही उत्तर त्यांनी आजपर्यंत आम्हाला दिलेलं नाही आहे। तर आमची अशी आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी इथे आमच्या कार्यालयासमोर जो बाजार बसवला जातो दर रविवारी तो तिथे बसवण्यात येऊ नये, कारण आमचे कार्यालयाचं दरवेळेस नुकसान होत आहे। तर याची दखल आयुक्तांनी घ्यावी। तुमच्या तक्रारीवर समाधान झाल्यानंतर तुम्ही काय करता? आम्ही तक्रारीचं आम्ही लेखी तक्रार देऊन राहिलेलो आहे। उद्या सोमवारी आम्ही तक्रार लेखी देतोय आणि याचं उत्तरही आम्ही दिलेलं आहे मागे एकदा।